जरांगे म्हणतात समाजाचा शब्द कधीही डावलत नाही असंही जरांगे म्हणालेत। गिरीश महाजन आता खरं बोलायला लागलेत असंही जरांगेंनी म्हटलंय। मनोज जरांगे पाटलांनी गिरीश महाजनांवर टीका केली आहे। आरक्षणासाठी पाहिजे तर उद्या मुंडकं तोडून देतो असंही ते म्हणाले। मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषणाचा हत्यार उपसलेला आहे। येणाऱ्या 20 तारखेपासून मनोज जरांगे पाटील जे ते आमरण उपोषण करणार असल्याची त्यांनी घोषणा केलेली आहे। आपल्यासोबत स्वतः पाटील आहेत। समाजाची ती माये प्रेमी ती भावना आहे, ती मी नाही विसरणार कधी। आणि मी काय त्यांचा शब्द डावलतोय असं पण नाही। मी मोठा शब्द बोलतोय, तुम्ही फक्त खरं बोला, खोटं बोलू नका। तुमच्या समोर गोष्टी घडलेल्या आहेत आणि तुम्ही समाजात आता सरकारकडून बोलून गैरसमज पसरायला लागलात म्हणून मी बोललो होतो। तुम्ही फक्त खरं बोला, काय काय ठरलं होतं सगळे स्वरीची अंमलबजावणी टिकणारी, त्याच्यासाठी तुम्ही जे सांगले होते मागेल त्या मराठ्याला आरक्षण देणार ही सुद्धा तुमचा शब्द आहे। तुम्ही फक्त शब्दात बदलू नका। आमचे तुमचे नाराज असण्याचं कारण नाही। तुम्हाला जर वाटत असेल मी हातपाय तोडून द्यावेत तर मी हातपाय तोडून द्यायला तयार आहे, पण माझ्या मराठा समाजाला गोरगरिबाला आरक्षण द्या। माझ्या मराठा समाजाच्या लेकराच्या वेदना तुम्ही का वाढवता? तुम्हाला वाटल्यास मुंडकं पाहिजे असलं तर तुम्ही आरक्षण ओबीसी मधून देण्यासाठी जर तुम्हाला वाटत असेल मुंडकं तोडून द्या, उद्या सकाळी मुंडकं तोडून तुमच्या दारात देतो। मला माझ्या समाजापेक्षा मोठं नाहीये काय।